नमस्कार. मी मधुसूदन ओमप्रकाश चिंचोलकर, राहणार उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. माझ्याकडे एक 12 एकर जमीन आहे ओलिताखालची आणि आम्ही पारंपरिक शेती करतो. माझ्याकडे केळी, ऊस अशी पिकं राहत आहेत. मध्यंतरी भाजीपाला होता. त्याला आधुनिकाची जोड देण्यासाठी माझ्याकडे ठिबक पण आहे, पूर्ण सिस्टीम आहे. पण आधुनिकाची जोड देण्यासाठी मग एक दिवस सिक्का कंपनीची माणसं भेटली आम्हाला. त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की ऑटोमेशन कसं फायद्याचं राहते. मग आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ दाखवले, काही प्लॉट्स व्हिडिओवर दाखवलेत, कॅमेऱ्यामध्ये दाखवलेत. मग आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही आमच्या शेतामध्ये सिक्का ऑटोमेशनचं एक छोटंसं युनिट बसवलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः एक 4 वाल बसवले आणि त्याचा फायदा आम्हाला आजपर्यंत खूप चांगला होतो आहे. तर जवळपास एक 2 वर्ष आता आम्ही ते वापरतो आहे. अजून तरी काही अडचण नाही आहे. भविष्यात पण काही अडचण येणार नाही असं वाटतं आम्हाला. जर काही अडचण आली तर सर म्हणले की आम्ही काहीतरी सोल्युशन काढून देऊ. तर तुमचं स्वागत आहे. तर ते काय युनिट बसवलं आपण एकदा बघून घेऊ. तर ही ती यंत्रणा आहे सिक्का ऑटोमेशनची, जी आम्ही फार कमी जागेमध्ये आणि छोट्याशा आमच्याकडे जी पेटी आहे त्याच्यामध्ये बसवलं. फार काही जागा लागत नाही. एक 3x4ची जागा असेल तरी ही यंत्रणा चांगल्या प्रकारे फिट होऊ शकते. आणि याचे वाल पण आपल्या अवतीभोवती आहेत. तर एक वाल तुम्हाला मी दाखवू शकतो. जे एक साईडला वाल जे बसवलेला आहे तो हा आहे. अशा प्रकारचा वाल असतो तो. हा असेच माझ्याकडे 4 वाल्स आहेत त्याचे पूर्ण. हा एक वाल आहे आणि आम्ही पूर्ण यंत्रणा ही उसाला आणि केळीला वापरतो. याच्यामध्ये एक टाईम व्यवस्थित सेट केला, तेवढा टाईमपर्यंत आपल्याला वाल तो ॲक्टिवेट राहतो. तसं आपल्याला पाणी पण देता येते आणि विशिष्ट टाईमला जो आपण टाईम दिला त्या टाईमला तो कट होऊन मोटर पण ऑटोमॅटिक बंद होऊन जाते.